काही आपण हे आंदोलन ठेवलं आहे, याचा निष्कर्ष काय येईल असं वाटतं आपल्याला? 12:30 वाजलेले आहे आणि आंदोलनामध्ये भरपूर प्रमाणात गर्दी दिसत आहे. स्वतः ACP आप भी इस आंदोलन में हो, आपको क्या लगता है क्या होना चाहिए? देखिए, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं दे रहा है, मोदी को इस्तीफा दे देना चाहिए। मोदी अगर इस्तीफा दे देता है तो सरकार को क्या बोलते हैं, बर्खास्त कर देनी चाहिए। इससे क्या होगा, ये धर्मेंद्र प्रधान अपने आप ही आउट हो जाएगा। आपल्याला याच्या बाबतीत काय म्हणायचं आहे की धर्मेंद्र प्रधान जे राजीनामा देत नाही त्या बाबतीत आपल्याला काय सांगायचं आहे? राजीनामा तर त्यांना आज की उद्या द्यावा लागणारच आहे आणि जोपर्यंत देणार तोपर्यंत प्रोटेस्ट चालणार आहे. नाही दिला तर काय करणार तुम्ही? तुमचं पुढचं पाऊल काय? नाही दिलं तर आपलं थांबलंय जोपर्यंत कोणाचा तरी प्रॉब्लेम हवाच आहे. कोणी अकाउंटमध्ये घ्यायला पाहिजे सर. जोपर्यंत ते कोणी घेणार तोपर्यंत प्रोटेस्ट चालणार आहे. तर बघायचं की पैशाच कोणामध्ये आपके आंदोलन में किस लिए आए हो? We as a nation हमारे स्टूडेंट्स के लिए नहीं होना चाहिए। राजनीति को बाजू में रखते हुए बच्चों पे ध्यान देना चाहिए। राष्ट्र हमारा है लेकिन बच्चे क्या फ्यूचर उनके बारे में सोचो। ये अपकमिंग हमारे लिए सब कुछ है। देशातल्या इथं जमलेल्या तरुणांची एकता दाखवण्यासाठी की कोणतंही सरकारला बळी न पडता आम्ही जर सरकार निवडून देऊ शकतो तर सरकारच्या विरोधात आवाज उठणं हा देखील आमचा अधिकार आहे. नायदर नरेंद्र मोदी और राहुल गांधी इज गोइंग टू डिसाइड द फ्युचर ऑफ दिस नेशन. वी द 40 करोड यूथ इज गोइंग टू डिसाइड द फ्युचर ऑफ दिस नेशन. 2014 पासून ते 2024 पर्यंत 90 पेपर लीक झाले आणि या नीटच्या पेपर लीकमध्ये 21 अमानुष विद्यार्थ्यांनी निष्पाप विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला. त्याची जिम्मेदारी कोण घेणार? युनियन कॅबिनेट मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांना मी विचारू इच्छितो की यांची तुम्हाला जर स्वतःवरती स्वतःच्या शिक्षण व्यवस्थेवरती एवढा जर विश्वास आहे तर तुमची मुलगी किंवा मुलगा या देशात का शिकत नाही आहे? तुमची मुलं भारतीय देशात का शिकत आहे? कारण त्यांना माहिती आहे की देशातली फक्त शिक्षण व्यवस्था चांगली नाही तर आर्थिक विकास, आर्थिक, सामाजिक आणि आर्थिक विकास निर्माण घटक हे ज्या समाजात आहेत त्या समाजात देखील फक्त तुम्ही राजकारण करत आहात. आज मी बोलू इच्छितो की धर्मेंद्र प्रधान यांनी लवकर रेजिग्नेशन द्या आणि ते रेजिग्नेशन दिल्यानंतर तिथं कोणताही अनएज्युकेटेड मिनिस्टर न बसता तिथं कोणता तरी सिनियर फॅकल्टी IAS अधिकारी तिथं बसवा. MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एखादा तिथे एक चांगला नेता बसवा असं मी बोलू इच्छितो. तन्मय, आज आपण या मोर्चामध्ये आलेले आहेत धरण्यामध्ये, तर आपलं काय मागणं काय? मी आज एवढंच बोलू इच्छितो की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. दिल्लीवर जंतर मंतर या स्थळावरती विद्यार्थ्यांवरती जो अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या जात आहेत, हा माणूस लाठीचार्ज केला जातोय. काय हे सरकार आम्हाला देशद्रोही समजत आहे का? मी आज विचारू शकतो. तुम्ही नरेंद्र मोदी नाही आहात, तुम्ही राहुल गांधी नाही आहात, हे तुम्ही आमच्या देशाचं भविष्य ठरवणार नाही. वी द 40 करोड यूथ ऑफ दिस नेशन इज गोइंग टू डिसाइड द फ्युचर ऑफ दिस नेशन. नायदर राहुल गांधी और नायदर नरेंद्र मोदी. आज प्रत्येक 2014 पासून 2024 पर्यंत 90 पेपर लीक झाले. आता मध्यंतरीपूर्वी 1 महिन्यापूर्वी TETचा पेपर लीक झाला. यावर्षी नीटचा पेपर लीक झाल्यामध्ये 21 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला. एखादा विद्यार्थी जेव्हा 14 तास एका जागेवरती बसून अभ्यास करतो ना, त्याला विचारा त्या विद्यार्थ्याचा संघर्ष काय. आपले आई वडील रक्ताचं पाणी करून कोचिंगमध्ये 2-2.5 लाख फी भरतात. त्या प्रत्येक पालकाला विचारा त्यांचं मतभेद काय आहे सरकार विरुद्ध. आज जेव्हा एखादा विद्यार्थी आत्महत्या करतो ना, तेव्हा विद्यार्थ्यानंतर त्या पालकाने कोणाकडे मागायचं? त्या पालकांची जिम्मेदारी घेणार कोण? डेमोक्रेसी इज फॉर द पीपल, बाय द पीपल अँड ऑन द पीपल. हे केवळ आज आपण बोलतोय पण हे सत्यात आहे का? आज हे दडपशाहीचं सरकार आहे. मी बोलू इच्छितो कोणत्याही मुलावरती नेऊन तुम्ही गोळा दाखल करताय. आज आम्ही MPSC, NDA, सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आम्ही मुलं आहे. आम्हाला 395 कलम सगळीच्या सगळी कोणपाटे ॲज पर दी आर्टिकल 19. आम्हाला कुठेही आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही कुठेही बोलू इच्छितो, कुठेही संघटना स्थापन करू इच्छितो. आज कल्याण पश्चिमला जे फडके मैदानासाठी आपण इथं बघू इच्छिता, तिथं हजारोच्या संख्येने जिथे तरुणाई उपस्थित आहे ना, ही तरुणाई सांगून जाते की तरुणाईची ताकद हे केवळ सरकार काय नाही करू शकत. धर्मेंद्र प्रधान यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, नाहीतर ही गोष्ट केवळ नरेंद्र मोदी केवळ व्हिडिओमध्ये राजीनामा द्या असं मी बोलू इच्छितो. राजीनामा दिल्यानंतर तिथे एखादा ज्येष्ठ IAS अधिकारी UPSC मधून गेलेला अधिकाऱ्यांची नियुक्ती करा.
सुरक्षित या देशामध्ये युद्धचा असा अमानुष लाठीचार्ज नाही मी बोलू इच्छितो. है आपकी क्या मांग है? तो दिखाई दे रहा है कि आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा मांग रहे हैं, मगर क्यों? मेरा जैसे कि पोस्टर है, मैं काउंसिलर हूँ, मैं फारूक काका संघर्ष में पिछले 4 स्टूडेंट सुसाइड के खिलाफ आंदोलन कर रहा हूँ. और जैसा कि मैंने यहाँ लिखा है कि पोरांना सोडून आमच्या पोरांना शिक्षण नको. तो ये मेरा स्लोगन है कि भाई हमारे जो बच्चे हैं, देश का भविष्य है, उनको आप पनिशमेंट मत दो. उनको अगर तुम अच्छा कर सकते तो अच्छा करो. उनका जो शिक्षा के प्रश्न है वो छोड़ो. और ये करेंगे हमारी मांग है. हमारी लड़ाई जो दोषी हो कार्रवाई, ये हमारी मांग है. हमारी लड़ाई जो दोषी हो कार्रवाई, हमारी लड़ाई सही शिक्षा सही पढ़ाई. आप लोग भी बोलो हमारी लड़ाई, हमारी लड़ाई, हमारी लड़ाई सही परीक्षा सही पढ़ाई. हे मुलांचं आंदोलन चालू आहे, याच्यामध्ये तुम्ही कशाला आल्या? कशाला आले? ताई तुमचं स्वतःचं शिक्षण किती आहे? काही नाही, आणि तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी इथपर्यंत आले. हा बोला बोला बोला. त्यांच्या आई वडील एवढे कष्ट करून शिकवतात, त्यांना काहीतरी न्याय भेटायलाच पाहिजे ना. त्यांना एवढं मारलंय, त्यांचा बॉम्ब झाले, तेच आमची मागणी. त्यांना न्याय भेटावा. तुम्ही इथपर्यंत आले एवढ्या लांबून, तुम्हाला काय वाटतं, न्याय मिळेल का? न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. नाही मिळालं तर काय करणार तुम्ही? परत धरणे करणार का? हा? परत धरणे करणार? चला धन्यवाद. तसे तुम्ही आले कुठून? बेटा तुम्ही इकडे का आलात? पेपर लीक होत आहेत म्हणून आम्ही ते सरकार्य करायला आलोय. आता आम्ही 10वीमध्ये पुढे जाऊन आमचे पण पेपर लीक होतील, केटी वगैरे लागतील, तर आम्ही पण कसं हे करणार म्हणून आम्ही आता त्याच्यासोबत सहकार्य करायला आलाय. आणि आम्ही पण सगळं हे करतोय, म्हणून नक्की सपोर्ट करा CJP वगैरे त्यांना, आणि नक्की आपण हे करूया सगळं सहकार्य आपल्या फ्युचरसाठी सगळं नियमित ठेवून आपण सगळं हे करायला पाहिजे, आपण सहकार्य करायला पाहिजे. मी त्यांना सपोर्ट करायला आलेली आहे, कारण आज मुलाचे इतका परिश्रम करून ते लोक पेपरची तयारी करतात, आणि जेव्हा त्याचे पेपर फुटले जातात आणि जेव्हा ते आत्महत्या करतात, त्यांच्या आई वडिलांना नंतर काय भेटते, वर्षभराची तयारी असते त्यांची. म्हणून मी शिल्पा अंबानी कल्याण पूर्ववरून त्याला सपोर्ट करण्यासाठी ते आले. यांची मागणी आहे धर्मेंद्र प्रधानांचा इस्तीफा झाला पाहिजे. तुम्हाला वाटतं का त्याचा राजीनामा होईल? ते तर होणार नाही. मनुवादी सरकार आहे, ते आधीपासून माहिती आहे. इस्तीफा आता द्यायला लागले तर त्यांना माहिती आहे. धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा मागितला तर नेक्स्ट लगेच मोदींजींचा इस्तीफा द्यावा लागेल. ते इस्तीफा भेटणार पॉसिबल मला तरी वाटत नाही. जर माहिती आहे तुम्हाला तर राजीनामा होणार नाही, तरी तुम्ही याच्यामध्ये सहभागी आहे, तर तुमच्या अपेक्षा काय? कुठेतरी एक विश्वास असतो की आपण विश्वासाने इथे आलो, हिंमत जोडायची आणि लास्ट पर्यंत न्यायचं. बघूया, लास्ट पर्यंत गेला आणि आला तर चांगलीच गोष्ट आहे. चला धन्यवाद. पढ़ते माध्यम पर आंदोलन शुरू है. हम यहाँ आंदोलन के स्टेज के पीछे खड़े हुए हैं. हमारे साथ कुछ लोग हैं, हम इनसे पूछना चाहते हैं आप लोग इस आंदोलन में क्यों आए हो? देखिए, आंदोलन छोटे बच्चों का आंदोलन था, मोर्चा था. ये नीट के पेपर को लेकर था. नीट पेपर जो लीक किए गए, जो तकरीबन 30 बच्चे जो उन्होंने सुसाइड कर लिया, और कुछ बच्चों को दिल्ली की सड़कों पे मारा जा रहा है. पुलिस लाठी के अंदर खिल्ले लगाकर छोटे बच्चों को मार रही है. और मुंबई के अंदर पुलिस कहती है कि अगर तुम मोर्चे में आओगे तो 50 ग्राम पाउडर तुम्हारी जेब में रख के तुमको झूठे केस में फंसा दिया जाएगा. एक चीज ये. दूसरी चीज, हर जगह नफरत का माहौल देश में पैदा किया जा रहा है, हर जगह. यूपी के अंदर योगी आदित्यनाथ CM वो कहते हैं कि
मौलाना मोहम्मद अली जौहर यूनिवर्सिटी है रामपुर लखनऊ के अंदर, उनको बोलते इसको तोड़ दिया जाएगा, इसको अनधिकृत घोषित करके इसको तोड़ दो। इससे तकरीबन 5 से 10 हजार पब्लिक पढ़ती है वो यूनिवर्सिटी के अंदर। अगर वो बच्चों की यूनिवर्सिटी तोड़ दी जाएंगे तो बच्चे रास्ते में आ जाएंगे और यूनिवर्सिटी से कितने गरीबों के घर भी चलते हैं। मैं योगी आदित्यनाथ से पूछता हूँ, अगर ये यूनिवर्सिटी आप तोड़ देंगे तो आपने कोई ऐसी यूनिवर्सिटी बनाई है यूपी के अंदर जहाँ गरीब बच्चे पढ़ सकेंगे? कि वो यूनिवर्सिटी चैरिटेबल यूनिवर्सिटी है जिसमें कम फीस के अंदर बच्चों को तालीम दी जाती है, एजुकेशन दिया जाता है। आप यूनिवर्सिटी तोड़ देंगे ये तो सरासर नुकसान है और नाइंसाफी है। संविधान के अंदर पुलिस को लाठीचार्ज करना या किसी को मारना ये कभी संविधान में लिखा नहीं है। पुलिस अत्याचार और जुल्म कर रही है छोटे बच्चों के ऊपर, छोटे 16 साल 17 साल 18 साल 19 साल के बच्चों को मारा जा रहा है। हम जो टैक्स भरते हम हमारी हिफाजत के लिए टैक्स भरते कि पुलिस हमारी हिफाजत करे। ये पुलिस बजाय हिफाजत के हमारे सीने पे बैठकर छोटे बच्चों को सीने पे बैठकर मार रही है। हमारे टैक्स के पैसे से लेकर हमारे टैक्स के पैसे लेती है और हमें ही मार रही है। दिल्ली पुलिस किसके कंट्रोल में? सेंट्रल गवर्नमेंट के कंट्रोल में। तो नरेंद्र मोदी को रिजाइन करना चाहिए और एजुकेशन मिनिस्टर को रिजाइन करना चाहिए, क्योंकि ये बच्चे जो सुसाइड किए हैं, एजुकेशन मिनिस्टर ने नीट के पेपर की सिक्योरिटी कहाँ गई? नीट के पेपर को बराबर सही मकाम तक पहुंचाना, उसकी तहकीक करना, ये एजुकेशन मिनिस्टर का काम था। मतलब साथ ही साथ दोनों को होता, नरेंद्र मोदी को रिजाइन करे और एजुकेशन मिनिस्टर रिजाइन करे। दूसरी चीज मेरा एक ही नारा है, बीजेपी हटाओ, देश को बचाओ। ही भारत माता का आलेले आंदोलनामध्ये भारत माता का आली आहे? नाही माहिती मला. बोल ना, काय झालं प्रॉब्लेम? तुम्हीच बोला ताई. तिचं असं म्हणणं आहे का पुढच्या महिन्यात मला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण होतील, पण सध्या स्वातंत्र्याची व्याख्या अशी आहे का अशिक्षित जखमेवर आणि सुशिक्षित रस्त्यावर ही आत्ताची परिस्थिती आहे. आणि जर कुरपण शेत खात असेल तर आपण काय करायचं? आप इस प्रोटेस्ट में आए हो, आप क्या अपेक्षा लेकर आए हो? यहाँ पे जैसे कि नीट के पेपर इतने लीक हो रहे हैं तो हम ये प्रोटेस्ट कर रहे हैं कि नेक्स्ट टाइम जो है तो गवर्नमेंट स्ट्रिक्ट लीगल एक्शन लेगी ताकि नीट के पेपर से कोई भी पेपर जो लीक ना हो। हमारे फ्यूचर का सवाल है, वुमेन्स को सेफ्टी नहीं मिल रही है, प्रोटेस्ट में लोगों को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, ये सब के ऊपर हम प्रोटेस्ट करने आए ताकि हमें जस्टिस मिले। 28 दिनों से जो आंदोलन दिल्ली से शुरुआत हुई उसका ही एक भाग कल्याण में जो जोरदार युवकों ने प्रतिशत देकर किया। आज सुनने में ऐसा आ रहा है कि धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा दे दिया। ये जीत इन युवकों की जीत है, ये जीत इन छात्राओं की जीत है। मैं कहना चाहूंगी ये स्टार्ट हुआ है, ये स्टार्ट है। अब रोज आपको एक आदमी का इस्तीफा लेना होगा। आज युवक रास्ते पे बॉर्डर पे किसान खड़े हैं दिल्ली के, आ रहे हैं आपके स्वागत।